बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायवसे. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा करण्यात आला. श्री गणेशाच्या स्थापनेपासून श्री गणेशाला निरोप देण्याची वेळ नक्कीच आज आली. गेल्या 10 दिवसात महाराष्ट्रासह देशभरात गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी बीड शहरातील शिवाजी पार्क परिसरात असणाऱ्या नागरिकांनी देखील श्री गणेशाची सार्वजनिक मंडळाची स्थापना करत श्री गणेश मूर्ती भव्य दिव्य स्वरूपामध्ये स्थापना केली. या श्री गणेशाला गेल्या प्रतिदिनी 10 दिवसात मोठ्या आनंदात भक्तिमय वातावरणात मनोभावी सेवा केली. सर्वांनी आरतीचा लाभ घेतला. त्याचबरोबर शिवाजी पार्क परिसरात असणाऱ्या सर्व कुटुंबातील सदस्यांना या गणरायाची आरती करण्याचा मान मिळाला. गेल्या 10 दिवसात लहान थोर जे काही वयोवृद्ध सर्व नागरिक असतील यांनी मनसोक्त आणि मनेभावी श्री गणेशाची आरती केली. याच परिसरात असणाऱ्या लहान थोर जे काही गोपाल आहेत, जे काही छोटे मोठे श्री गणेश भक्त आहेत, यांनी देखील मोठ्या आनंदामध्ये या 10 दिवसात आनंद घेतला. श्री गणेशाला निरोपाला खऱ्या अर्थानं येणाऱ्या गणेश उत्सवासाठी या गणेश उत्सवाचं खास आकर्षण म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर या गणेश उत्सवामध्ये विविध धार्मिक असतील, सामाजिक असतील उपक्रमाने साजरा करण्यात आला. तर अन्नदानाने देखील साजरा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षभराची परंपरा असणारा हा गणेश उत्सव गेल्या कित्येक दशकापासून महाराष्ट्रासह देशात आनंदोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर विविध ठिकठिकाणी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून, अन्नदानाच्या माध्यमातून हा 10 दिवसाचा काल कसा गेला कुणालाच कळलं नाही. आता बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गणपतीची स्थापना करण्यात आली. जवळपास 1,500 गणेश मंडळांची नोंदणी शासन दप्तरी आहे. तर हजारो गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान झाले होते. आता 10 दिवसाच्या मुक्कामानंतर श्री गणेश आता आपल्या परतोय वापस. प्रत्येकजण घरातून स्थापना केल्यापासून आतापर्यंत मनोभावी सेवा केली आणि आता गणेशाला निरोपाची वेळ आली. तेव्हा मात्र बीड जिल्ह्यासह विविध ठिकाणी आनंदात उत्साहात लहान थोर सर्वांनीच मनोभावी आरती करत गणेश विसर्जनाला सर्वजण सज्ज झाले आणि दुपारपासूनच श्री गणेशाच्या निरोपाची वेळ सुरू झाली. तेव्हा मात्र बीड जिल्हा पोलीस दलानं देखील मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी बीड जिल्हा पोलीस दलानं नक्कीच घ्यायला पाहायला मिळाली. तर एकीकडं प्रत्येक घराघरातून गणपती बाहेर येत होता आणि बाहेर आल्यानंतर एका विशिष्ट जागेमध्ये जी काही विराजमान करण्याची जागा आहे प्रशासनाने त्या ठिकाणी असंख्य गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. तर दुसरीकडं प्रत्येक कॉलनीतून, प्रत्येक घरातून महिला असतील, पुरुष असतील, लेकरं असतील, लहान बाळ असतील, त्यांनी देखील गणेश उत्सवामध्ये सहभाग घेतला आणि आनंदात मोठ्या प्रमाणावर या आज दुपारी शिवाजी पार्क परिसरातील सर्वच लहान मोठ्या आनंदात उत्साहात गणपती बाप्पाला निरोप दिला. यावेळी शिवाजी पार्क परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्या सर्वांनी या आनंदामध्ये सहभाग घेतला. तर एकीकडे सर्वच महिला मोठ्या प्रमाणावर या उत्सवामध्ये सहभागी झाल्या आणि विविध वाद्याच्या तालावर मैत्रिणीच्या आणि हलकीच्या ठोक्यावर सर्वांनी ताल धरला पाहायला मिळाला. एकीकडं मोठ्या प्रमाणावर गाजावाजा आणि दुसरीकडं गणपती बाप्पाला विसर्जनाची ही जी काही वेळ आहे ती खऱ्या अर्थानं सर्वांनीच अनुभवली.
मोठ्या प्रमाणावर महिला मुलींनी या उत्सवामध्ये सहभाग घेत अगदी आनंदी वातावरण निर्माण केलेलं पाहायला मिळालं। तर या कार्यक्रमात गेल्या 10 दिवसापासून मोठ्या आनंदामध्ये सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल विशेष सत्कारही करण्यात आला। विशेष म्हणजे महिलांची मोठी संख्या होती, तर लहान लेकरंसुद्धा मोठ्या प्रमाणावर या उत्सवामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळे। नक्कीच मोठ्या आनंदात या ठिकाणी विविध कला असतील या ठिकाणी साजरा करण्यात आल्या। तर जी काही फुगडीच्या माध्यमातून आनंद उत्सव साजरा झाला, त्याचबरोबर मुली असतील, विविध कला प्रकार आहेत ते सुद्धा या ठिकाणी सादर करण्यात आले आणि गणपती बाप्पाला मनोभावी निरोप देण्यात आला। नक्कीच पहा बीड ज्ञानभूमीचा स्पेशल रिपोर्ट। बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल,
पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा. काही चुकलं असेल तर आम्हाला माफ असावं, माफी असावी, माफ करावं असं गणरायाला साकडं घातलं आणि सर्वच बाल गणेशाकडनं या गणपती बाप्पाला विसर्जनाची वेळ आली त्यावेळेस सर्वांनीच या ठिकाणी आनंदामध्ये पुढच्या वर्षी या असा निरोप देत या ठिकाणी सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या चला भाऊ खाली पाय लक्ष काटे खाली गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाहेर जाऊ नका आली काटे खाली गणपती बाप्पा चला टाका मागे चला पुढे येऊन थांबा. एक एक जण जाऊ एक एक जण चला दमानी दमानी गाड्या येऊन मागे सरा टाका टाका टाका.